going to learn. Let's speak English or let's learn English. पहा, आता आपला पुढचा सहज शिकूया इंग्रजीमध्ये किंवा आपण चला बोलूयात इंग्रजीत, चला वाचूयात इंग्रजीमध्ये. पुढचे आपले हे इंग्रजीमधील काही शब्द समूह आहे. वाचा बरं मोठ्यानं. म्हणतो का आपण? गिव्ह मी वॉटर बॉटल म्हणजे काय? किती साधा आणि सहज सोपा शब्द समूह आहे जो आपण आपल्या मित्र मैत्रिणींना वापरू शकतो. गिव्ह मी वॉटर बॉटल. वाचा खाली. डू यू लाईक ऍपल म्हणजे काय? तुला सफरचंद आवडते का? मग यासारखे आणखी काय वाक्य आपण आणखी घेऊ शकतो? डू यू लाईक चपाती? डू यू लाईक भाकरी? डू यू लाईक केक? डू यू लाईक चटणी? डू यू लाईक बनाना? as like this. हा, next. Drive a car means गाडी चालव. बघा किती छान. हा, लेट्स स्टार्ट. जेव्हा कोणताही भाग आपण शिकण्यासाठी तयारीस लागतो तेव्हा आपण लेट्स स्टार्ट या शब्द समूहाने सुरुवात करतो. म्हणजे काय? चला सुरुवात करूया. मूव असाइड म्हणजे बाजूला सरका. आपल्याला एखाद्या रस्त्यावरून जात असताना कुठेतरी आपल्याला साईड पाहिजे असते तेव्हा समोर चालणाऱ्या व्यक्तीला आपण हे वापरू शकतो. मूव, प्लीज मूव असाइड. क्लाइंब अ हिल मीन्स टेकडीवर चढा. प्लीज कीप क्वाइट म्हणजे काय? बघा, वर्गामध्ये आपण सतत आपण या सूचनांचा वापर करतो, या शब्द समूहांचा वापर करतो आणि हे शब्द समूह मला सांगा उपयोगी आहेत की नाही? आहेत. जर हे आपल्याला आले तर आपल्याला बघा आपल्याला हे छोटे छोटे शब्द समूह पाहण्याचा उद्देशच तो आहे की आपणच जर स्वतः या शब्द समूहांचा वापर बोलताना वर्गामध्ये किंवा मैदानावर केला तर आपल्या बोलण्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास येतो. बघा, या विषयाबद्दल, इंग्रजी विषयाबद्दल की मला काय होतंय, इंग्रजी बोलता येते. म्हणून आपण सध्या हे छोटे छोटे सहज शिकूया इंग्रजी या भागामध्ये आपण हे शब्द समूह पाहत आहोत. आवडतायत सगळ्यांना? वापर करताय तुम्ही? वापर केला तरच त्याचं दृढीकरण होतं आणि तर ते आपल्याला जास्त अवगत होतं. बघा, म्हणून याचा वारंवार वापर करायचा वेळ पडेल, प्रसंग पडेल तसा करणार. छान.